काल आपण डिफरन्शिएशन चॅप्टरच्या फर्स्ट एक्सरसाइज मधला थर्ड क्वेश्चन मधले 8 क्वेश्चन्स कंप्लीट केल्या. 9 क्वेश्चन 8 क्वेश्चन्स ऑलरेडी आपले कंप्लीट झाले. क्वेश्चन नंबर 9, cot in angle log x divide by 2, cot in angle log x divide by 2 minus log in angle cot x divide by 2, cot in angle log x divide by 2 minus log in angle cot x divide by 2. Let y equal to cot in angle log x divide by 2 minus log in angle cot x divide by 2. या टर्म्सचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचं. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to d by dx cot in angle log x divide by 2 minus log in angle cot x divide by 2. या पूर्ण फंक्शनचा होल पॉवर जर विचार केला तर काही दिसणार चाललंय, म्हणजे 1 आहे. होल पॉवर जेव्हा 1 राहते डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. आता मध्ये इम्प्लिमेंट होते वेळेस ॲडिशन सबट्रॅक्शन साठी प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय होते. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असतील तर तिथं वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. ऑलरेडी त्या टाईपवर सुद्धा प्रॉब्लेम झालेले आहेत. डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेटली अप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट in angle log x divide by 2 minus derivative of log of cot x divide by 2. आता इथं आल्यानंतर आपल्याला लक्षात येते या कॉटचा होल पॉवर 1 आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉटच्या अँगल मध्ये फक्त x आहे का? नाही, log x डिवाइड बाय 2 असा टर्म आहे. याला आपल्याला f of x कन्सिडर करावं लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot f of x. सिम्पली cot x जर राहिलं असतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x असं जर राहिलं असतं, cot x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला असतं मायनस कोसेक स्क्वेअर x. लक्षात असू द्या, ट्रिग्नॉमेट्रिक टर्म्सचा जे ट्रिग्नॉमेट्रिक टर्म c पासून सुरू होते त्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतात. ते कॉस राहू द्या, कॉट राहू द्या, कोसेक राहू द्या, तिन्हीचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट x ऐवजी ते जर कॉट f ऑफ x असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. त्यानंतर log x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ log x येईल 1 अपॉन x. तेच जर log f ऑफ x असेल याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता इथं डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट f ऑफ x. आपला इथं f ऑफ x आहे log x डिवाइड बाय 2. याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log f ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log f ऑफ x. log f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. 1 अपॉन f ऑफ x आहे cot x डिवाइड बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. समजल्यावर मी फक्त फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यूज पुट केलं. हे होईल मायनस कोसेक स्क्वेअर इन अँगल log x डिवाइड बाय 2
आता या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचं आहे. या टर्मचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायला येतो मी, इथं log x डिवाइड बाय 2 आहे. log मध्ये x बाय 2 नाही, हे जे 2 आहे पूर्ण डिनॉमिनेटर मध्ये आहे. याला मी असं म्हणू शकतो 1/2 इंटू log x. 1/2 इंटू log x. समजून घ्या स्टेप कसं व्हायला. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर ठेवू शकतो. दॅट इज 1/2 बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय येते 1/x येते. हे होईल 1/2 इंटू 1/x. याला आपण 1/2x म्हणू शकता समोर जाऊन. म्हणजे log x अपॉन 2 ला मी 1/2 कॉन्स्टंट बाहेर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इज 1/x. स्टेप कशी झाली ते समजून घ्या. प्रॉब्लेम मध्ये आपण असं जर या पद्धतीने जर करत गेल्या तर 4 एक्स्ट्रा स्टेप्स होतात. थोडं स्टेप बाउन्स आपल्याला आता करावं लागेल इथून. 1/2 कॉन्स्टंट बाहेर log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. तो सिंपल टर्म होता. मायनस डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 2 न्यूमरेटर मध्ये होईल 2/cot x इंटू सेम इयर काय आहे cot x डिवाइड बाय 2 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ. त्याला मी असं 1/2 इंटू cot x म्हणू शकतो. अगेन ते काय झालं कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात असू द्या व्हेरिएबल आता इथं सिंपल टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x. त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स 1/2 इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डायरेक्टली आपण इथे हे स्टेप लिहू. हे होईल 1/2 इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. 1/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता हे 2 आणि हे 2 आपण कॅन्सल करू शकता. फायनली dy बाय dx आपल्याला मिळेल मायनस कोसेक स्क्वेअर in angle log x divided by 2 cosec square in angle log x divided by 2 whole divided by हे डिनॉमिनेटर मध्ये येईल 2x मायनस इंटू मायनस प्लस न्यूमरेटर मध्ये येईल कोसेक स्क्वेअर x आणि डिनॉमिनेटर मध्ये येईल cot x. न्यूमरेटर मध्ये येईल कोसेक स्क्वेअर एक्स डिनॉमिनेटर मध्ये cot x. याला असंच ठेवू शकता किंवा इथे एखादी स्टेप होऊ शकते. कोसेक स्क्वेअर एक्स ला आपण 1/sin स्क्वेअर एक्स म्हणू शकता. cot x ला cos/sin. दोघांचा सेम डिनॉमिनेटर एक साइन कॅन्सल होते. 1/sin उरते इथं कारण साइन स्क्वेअर होता. किंवा जशाच तसं ठेवू. जनरली प्लस व्हॅल्यू आधी घेऊन आपल्याला सवय राहते. हे व्हॅल्यू आधी लिहून घेऊ आपण. dy बाय dx शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर याचं साइन आणि कॉस मध्ये आपण कन्वर्जन करू शकता. कोसेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय cot x मायनस कोसेक स्क्वेअर इन अँगल log x डिवाइड बाय 2 होल डिवाइड बाय 2x. हे फायनल आन्सर आहे. Tenth one, e to the power 2x minus e to the power minus 2x divided by e to the power 2x plus e to the power minus 2x. e to the power 2x minus e to the power minus 2x whole divided by e to the power 2x plus e to the power minus 2x.
या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचे दोन वेज आहेत आपल्याकडे. एक डायरेक्टली डिफरन्शिएशन करून सॉल्व्ह करू शकता, किंवा दुसरी पद्धत म्हणजे डिफरन्शिएशन करण्याआधी काही ना काही ॲडजस्टमेंट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. एक तर डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स, dy by dx इज इक्वल टू this term upon this term, derivative of u upon v, derivative of u upon v. न्यूमरेटर मध्ये एक व्हेरिएबलचा टर्म आहे, डिनॉमिनेटर मध्ये एक फंक्शन आहे, फंक्शन अपॉन फंक्शन. त्याचा आन्सर येईल डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर. हे फॉर्म्युला u अपॉन v इथं यूज होते. मी जर डायरेक्टली सॉल्व्ह केलं त्या मेथडनं कसं येईल ते बघू आपण. दोन्ही मेथड्सने याचं सोल्युशन देतो मी तुम्हाला. याला मी y कन्सिडर करतो. लेट y इक्वल टू बी दिस टर्म. डिफरेंशिएट with respect to x, differentiate with respect to x. हे होईल dy by